तुकोबाराय नमस्कार करतात आणि नमस्कार करत असताना म्हणतात की माझा त्यांना दंडवत आहे. दंडवत म्हणजे नमस्कार आहे का दंडवत आहे? नमस्कार आणि दंडवत एकच, थोडा फरक आहे. काय फरक आहे? जिथं दंडवत असतो तिथं नमस्कार असतोच. नमस्कार दंडवत मी फरक सांगत होतो दोन्हीतला. नमस्कार आणि दंडवत, नमस्कार हा व्यापक आहे आणि दंडवत हा व्यापी. म्हणजे नमस्कार अधिक देशामध्ये राहतो आणि दंडवत हा कमी देशामध्ये राहतो. दंडवत जो असतो तो नमस्कार असतोच, पण नमस्कार असेल तो दंडवत असेलच असं नाही. थोडंसं स्पष्टीकरण करतो. म्हणजेच नमस्काराचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही काही नमस्कार जे हरी हो नुसतं असं चालता चालता लोक हात जोडतात आणि काय करतात? नमस्कार करतात. कळत नाही का? आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये सकाळी सकाळी भेटले की पूर्वी राम राम म्हणायचे, हात जोडायचे, नमस्कार करायचे. अजून म्हणतात जुनी लोक राम राम म्हणतात म्हणजे नमस्कार करतात. हा नमस्काराचा एक प्रकार, हात जोडणं आणि नमस्कार करणं हा पहिला प्रकार. नमस्काराचा दुसरा प्रकार आहे की आपण ज्यांना नमस्कार करतो ते आपल्यापेक्षा मोठे असतील, त्यांच्याविषयी पूज्य भावना असेल तर खाली वाकणं, त्यांच्या पायाला हाताने स्पर्श करणं आणि पायाला स्पर्श करून नमस्कार करणं, किंवा आपलं मस्तक त्यांच्या पायावर ठेवून नमस्कार करणं, हा एक नमस्कारातला प्रकार आहे. श्री संताची माथा चरणावरी, हा श्री संताचे माथा चरणावरी हा एक नमस्कारातला प्रकार आहे. आणि नमस्काराचा तिसरा प्रकार आहे साष्टांग हे करी दंडवत. दंडवत घालून, आणि तेही साष्टांग. साष्टांग म्हणजे आपल्या शरीराची 8 अंग, त्या 8 अंगासह पाय, गुडघे, मांड्या, छाती, हे दोन्ही हात, मस्तक, असे असे सगळे 8 अंग जमिनीला टेकून, आणि त्याला दंडवत म्हणतात. दंड शब्दाचा अर्थ आहे काठी, तिला संस्कृत मध्ये दंड म्हणतात. आणि ती काठी जर आपण अशी धरली ना हातातून सोडली, ती काठी सोडल्यानंतर जशी ती जमिनीवर पडते तसं आपलं शरीर नमस्कार करत असताना काठीप्रमाणे दंडवत म्हणजे काठीप्रमाणे पडून जो नमस्कार केला जातो त्याला दंडवत म्हणतात.